तुम्ही कधीपासून वाट बघते तुमची? का झाल्या प्रकाराने मन भरलं नाही अजून? का अजूनही काही शिस्त आहे डोक्यात? तुम्हाला अजूनही असं वाटतं की मीच चुकते? तुम्हाला अनेकची अजिबात काळजी नाहीये का? मी हे जे सगळं काही करते ते त्याच्या काळजीपोटीच करते ना. आई आहे मी त्याची. आहेस ना, डोळ्यावर पट्टी बांधलेल्या गांधारी सारखी आई आहेस तू. कपिला, अगं एक मुलगी जेव्हा नवीन लग्न करून नवीन घरामध्ये जाते तेव्हा किती आशा असतात तिच्या, किती स्वप्न असतात हे तुला माहिती नाही? तू स्वतः जेव्हा लग्न करून या घरात आलीस तेव्हा किती भांबावली होतीस, आठवतंय? प्रत्येक गोष्टीचं खूप दडपण होतं तुझ्यावर. त्यावेळेला माझ्यासोबत अशा काही घटना घडल्या असत्या आणि तेव्हा विनाकारण जर तुझ्यावर कोणी त्याबद्दल आरोप केले असते तर काय वाटलं असतं तुला? आज रेवा बरोबर जे काही वागतेस त्याचा तिच्या मनावरती काय परिणाम होत असेल याचा कधी विचार केलाय? कपिला, ती मुलगी स्वतः हौसेनं अनयच्या नावाचं कुंकू लावून या घरात आलीये. ते कुंकू ती स्वतःच पुसण्याचा प्रयत्न करतेय. हा विचारच तुला विकृत नाही वाटत? तुम्ही उगाच मला बोल लावू नका. अनय माझा एकुलता एक मुलगा आहे. त्याच्यावर हे असे जीव घेणे हल्ले होत असताना मी आणखी दुसरं काय करायला हवं होतं? किमान आज जे केलंयस ना ते करायला नको होतंस. या प्रकारामुळे रेवाचं आणि तुझं नातं कायमचं खराब करून ठेवलंयस तू. अनयच्या मनामध्ये कायमची आढी बसेल तुझ्याबद्दल. आणि मुख्य म्हणजे माझा तुझ्या विवेक बुद्धीवर असणारा विश्वास तो कायमचा गमावला असतो. हे बघा, तुम्ही माझ्यावर किती आरोप लावलेत ना तरी मला नाही वाटत माझं काही चुकतंय. आणि जेव्हा अनयचं आयुष्य निर्धोक होईल ना ते तुम्हालाही ते पटेल. कपिला, रेवाचा निर्णय काहीही असला तरी अनयवर जर संकट येणार असतील तर ती टळणार नाहीयेत. आणि ज्या दिवशी तुला हे कळेल की अनयवरच्या संकटांचा आणि रेवाचा काहीही संबंध नाहीये त्या दिवशी काय करणार आहेस? घरातल्या सगळ्यांना कशी सामोरी जाणार आहेस? अनयला काय तोंड दाखवणार आहेस? आणि रेवा, तिच्या नजरेला नजर देण्याची हिंमत होईल तुझी? आपल्या हसत्या खेळत्या कुटुंबावर एक काळी सावली बनून तू स्वतः यावंस यासारखं दुर्दैवाचं काहीच घडलेलं नाही आजपर्यंत. आता जोपर्यंत अनय आणि रेवाचं आयुष्य नीट मार्गी लागत नाही आणि तुला स्वतःची चूक कळत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी कसलाही संबंध ठेवणार नाहीये. खुश झालात ना तुम्ही? खुश आहात ना? आज आपल्या सुडाला सुरुवात झालीये. अनयची ढाल असलेली रेवा त्याच्यापासून कायमची दूर जाणार आहे. अनयचा अंत जवळ आलाय आणि माझी प्रतिज्ञा पूर्ण होण्याचा काळही जवळ आलाय. तुम्ही असायला हवं होतं हे सगळं पाहायला. असो, जिथे कुठे असाल इथून पहा. आनंद साजरा करा, आनंद साजरा करा. आता आमचं ध्येय गाठण्यापासून अनय, लॉन्ड्रीतून मी जे कपडे आणलेत ना ते कपाटात वरच्या बाजूला ठेवलेत आणि सॉक्स तुला खाली सापडतील. आणि हो, रात्री जागरण करून उगाच लॅपटॉपवर काम करत जाऊ नकोस.
आणि कमी दिव्यात तर अजिबात वाचायचं नाही, डोळे दुखतील, कळलं? अनय, मी तुझ्याशी बोलतेय. अनय, मला कळतंय तुला काय वाटतंय ते, पण मी हा जो काही निर्णय घेतलाय ना, या क्षणाची गरज होती म्हणून घेतलाय. नाहीतर परिस्थिती अजून गंभीर झाली असती आणि आईंना उगाचच वाटलं असतं की मी राजगादीचा गैरफायदा घेते, म्हणून वागले मी अशी. आपण या गोष्टींचा विचार नको का करायला? आणि मी, माझा विचार कोण करणार? तू नाहीच केलास ना तो. मी राहू शकेन तुझ्याशिवाय? अनय, आपण वेगळे होतोय म्हणजे मी याच घरात राहणार आहे ना, आणि तसंही आपण दोघेही राजगादीवर बसलोय म्हटल्यावर गावकऱ्यांना हे सगळं कळता कामा नये, म्हणून एकाच छताखाली राहणार आहोत ना आपण. फक्त आपण एकमेकांशी बोलू शकणार नाही, पण लांबून का होईना एकमेकांकडे बघू तर शकतो. त्याचाच तर त्रास होणार आहे ना रेवा. तू माझ्या समोर असून सुद्धा माझ्या बरोबर नसशीलच. आणि मी कायम तुझ्या सोबत आहे, इथे. ऐक ना, हे सगळं करायची काय गरज आहे? मी काय म्हणतोय, दिवसानं आपल्या आजूबाजूला सगळे असताना आपण एकमेकांपासून लांब राहूया, पण जेव्हा आपल्या आजूबाजूला कोणी नसेल तेव्हा आपण एकमेकांशी बोलूया ना. हा, इतकं तर करूच शकतो ना आपण. नाही अनय, तुला चांगलं माहितीये मी कधीच खोटं बोलत नाही, आणि आपण एकदा ठरवलंय ना मग. रेवा प्लीज. अनय, रेवा. अनय, हे बघ, मला खात्री आहे लवकरच सगळं व्यवस्थित होईल आणि आपण दोघेही पुन्हा एकत्र येऊ. माझ्यावर विश्वास ठेव. अहो अहो, उठा, निर्णय झाला. अहो अहो, उठा ना. अहो, गरमागरम सामोसे आणलेत मी. वा वा वा, 2 प्लेट घेऊन येता बघतो. उठलात? आता ऐका, निर्णय झाला. काय? हो, निर्णय झाला? काय झाला? नाही म्हणजे निर्णय तसा अनय आणि रेवाच्याच बाजूनी लागणार होता, पण अचानक रेवानीच अनयपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. काय? हो, रेवाने? म्हणजे रेवा पराकोटीचं राजकारण खेळते. दूरदृष्टी, प्रगल्भता, न्यायनिष्ठुरता आणि नवनवोन्मेषशाली विचारांचे दैदिप्यमान ताटवेच दिसू लागले. काय दिसू लागले? ताटवे तुला नाही दिसणार ते. का? कारण रेवा वाटते तितकी साधी नाहीये. तिचे हे डावपेच सामान्य लोकांना कळणारच नाही. त्यासाठी पराकोटीची बुद्धिमत्ता असणारी माणसं लागतात, अर्थात आम्ही. कसले डोंबलाचे डावपेच? ती हे सगळं कपिला वहिनींना बरं वाटावं ना म्हणून करते. नाही म्हणजे कपिला वहिनी तिच्या सासू असून आईच्या मायेनी सगळं करतात ना तिचं, म्हणून सगळं हे करते ती. स्वतःच्या मनावर दगड ठेव. मंदाराणी, तुम्हाला कळत नाहीये. हे बघा, रेवा आहे ना, रेवा साधी नाहीये. ती जिंकलीये हरून सुद्धा. थोडक्यात काय, तिने स्वतःचं मोठेपण सिद्ध केलंय, तेही सगळ्या विरोधकांना चारी मुंड्यात चित करून. ते म्हणतात ना, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और हार कर भी जो जीतता है उसे बाजीगर कहते हैं. काय चालू आहे तुमचं नेमकं? राजकारण. तुम्ही ना नेमकं कोणाच्या बाजूने आहात तेच कळत नाही मला. राहू दे, मला ना खूप भूक लागली. सकाळी मतदान काय होईल या धास्तीने मी फक्त 2 प्लेट नाश्ता केलाय. काय? फक्त 2 प्लेट? हो ना, आता ना डोकं भणभणायला लागेल. नाहीतर काय, चक्कर ये ना. मी जरा काहीतरी खाऊन आलीच. ताबडतोब निघा मंदाराणी. तब्येतीची हेळसांड करू नका.
ಅಮ್ಮ ಇದು ಏನು ಆಯ್ತು ರೀ हे काय होऊन बसलं जी इतकी वर्ष तुमच्या बरोबर वाड्यात काढली सगळे बरे वाईट दिवस पाहिले बघा पण जागीरदारीवरच कुटुंबाने हक्क गाजवण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहिला जी रेवा ताईने इतकं हळूवार राहायला नको होतं जी कुंडप्पा रेवानं जे केलंय ते कुटुंबाच्या भल्यासाठीच केलंय जी सगळ्यांना एकत्र जोडून ठेवणं फार गरजेचं होतं बघा ಅವಶ್ಯಕತೆಯಿದು ಮತ್ತೆ ಇದು ಹೀಗೆ ನಡುತ್ತಾ ಇರುತ್ತಾರೆ असंच चालू राहणार जी नाही आता यात आम्ही उतरण्याची वेळ आलेली आहे इतकी वर्ष वाड्यात कुणाला माहीत नसलेलं रहस्य समोर आणण्याची वेळ आलेली आहे एकदा का ते समोर आलं की सगळी गणितच बदलून जातील की हो भरवसे इदे नमगे याची खात्री आहे आम्हाला तू कुठे निघालास काय निर्णय झालाय ते ऐकलंयस ना अनय मी जाते आपण जहागीरदार होतो त्यामुळे आपण घेतलेले निर्णय आपण काटेकोरपणे पाळायलाच हवे थांबा थांबा झाला तेवढा तमाशा पुरे झाला रेवा कुठेही जाणार नाहीत रेवा अनयपासून दूर होणार नाही आता काय झालं आऊसाहेब झाला तेवढा तमाशा पुरे झाला म्हणतो आम्ही रेवा कुठेही जाणार नाही रेवा आणि अनय वेगळे होणार नाहीत पण असं काय झालं आऊसाहेब हा निर्णय स्वतः रेवाचा आहे राजगादीचा आहे मग तुम्ही त्याला विरोध का करताय आणि राजगादीचा निर्णय तुम्हाला मान्य नाही राजगादीचा मोठेपणा चांगलाच जाणतो आम्ही म्हणूनच राजगादीकडून कुठलाही चुकीचा निर्णय घेतला जाऊ नये यासाठी आमची ही धडपड आहे त्यासाठीच भूतकाळातली एक गुप्त ठेवलेली गोष्ट सांगण्याची वेळ आलेली आहे
कशाबद्दल बोलतोय आऊसाहेब? अनय राजेंसोबत घडणाऱ्या घटना कितीही विचित्र असल्या आणि लोक त्याचा संबंध रेवाशी जरी लावत असले तरी त्याचा संबंध अशा एका गोष्टीशी आहे, या वाड्यातल्या भूतकाळाशी आहे, हे कुणालाच माहित नाहीये. औसाहेब प्लीज नका सांगू सगळ्यांना, उगाचच त्यांच्या मनात भीती निर्माण होईल. आधीच सगळ्यांना खूप काळजी वाटते. प्लीज. आता जर आम्ही गप्प राहिलो तर तो मूर्खपणा ठरेल आणि हे सगळं रहस्य ऐकण्यामध्ये इतरांनाही नक्कीच रस असेल, नाही का? हो, पाहूया ना, इतकं आहे तरी काय. अनय राजेंसोबत जे घडतंय त्याला रेवा जबाबदार नाही. त्याला जबाबदार आहेत सुमित्रा. सुमित्रा सुमित्राने वाड्यातल्या बंद खोलीत जीव दिला, पण जीव देताना तिने असं काहीतरी केलं त्याच्या सावलीत आपण इतकी वर्ष जगत आहोत. पण ही घटना कुणालाच माहित नाहीये. पण आज घरात उठलेलं हे वादळ रोखण्यासाठी आम्हाला ही घटना सांगणं हे आमचं कर्तव्य होऊन बसतं की हो. औसाहेब थांब रेवा, आऊसाहेब जे काही सांगणार आहेत ते आम्हाला सगळ्यांनाच ऐकायचंय. बसा. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा आम्ही या वाड्यामध्ये ज्योतिषासंबंधी सल्ला देण्यासाठी आलो होतो. त्यावेळी सुमित्रेच्या पतीचा राजगादीवर असताना मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर सुद्धा सुमित्राला राजगादी हवी होती, पण तिला ती नाकारली गेली. राजगादीच्या हव्यासापायी, सत्तेच्या हव्यासापायी सुमित्राने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आम्ही तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्यांनी आत्महत्या ही केलीच. हे सगळं आम्ही ऐकून होतो साहेब, यात नवीन काय? आम्ही त्यांना अडवायला गेलो होतो तेव्हा त्या काय म्हणाल्या होत्या ते तुम्हाला माहित नाहीये ना. तेच आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. आता या खोलीत आम्ही आत्महत्या करणार आहोत. आमचा आत्मा आम्ही या वाड्यात रुजवणार आहोत. आमची अतृप्त इच्छा आकांक्षा आम्ही या वाड्यात रुजवणार आहोत. जो कोणी राजगादीवर बसेल त्याचा जीव घेतल्याशिवाय आमचा आत्मा शांत होणार नाही. जो कोणी राजगादीवर बसेल त्याचा जीव घेतल्याशिवाय